अभय कुरुंदकरला जन्मठेप। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल, 9 वर्षानंतर शिक्षा। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल आज पनवेल सत्र न्यायालयात लागला। माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिद्रे कुटुंबियांना न्याय मिळाला असून कोर्टाच्या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश गेलाय। आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना दोषी ठरवत 7 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या घटनेने पोलीस खात्यातील अंतर्गत संबंध, शक्तींचा गैरवापर आणि महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याबाबत माझं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या वेळेला जर या खटल्याला यश मिळालं असेल तर ते काय मोठा तीर मारलेला नाही आहे। कारण माझा असा विश्वास आहे की आपण आपलं काम करायचं, फक्त जो काय निर्णय असेल तो काय माझ्या हातात नाही। त्यामुळे त्यात जर तो निर्णय माझ्या बाजूने झाला तर मला समाधान निश्चित आहे। पण त्यात मोठा काय विजय किंवा मी फक्त त्यांचं मन मोडू नये, त्यांना एवढा जर माझ्याविषयी काय आदर असेल आणि त्यांची इच्छा, त्याच्यामुळे मी हा फेटा बांधला आणि म्हणून मी तो अजून काढलेला पण नाही। संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे, त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं। त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे, अल्फान्सो मॅमचं आहे। आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे, पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे। अश्विनी बिद्रे हत्याकांड केवळ एका व्यक्तीचा खून नसून तो पोलीस यंत्रणेतील सडलेल्या व्यवस्थेचे दर्शन घडवतो। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12, 72 76 47 38 54।